सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। BMS की भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय केंद्रकारिणी सदस्य आहे आणि मी घरेलू कामगारांचं प्रभारी म्हणून माझ्याकडे ऑल इंडियाची जबाबदारी आहे। आणि आज मुंबईहून मी सातारा जिल्ह्यात इथे जे आपलं आंदोलन आहे त्याच्यात भाग घेण्यासाठी इथे आलेले आहे। आमच्या अनेक मागण्या आहेत। आमचं असंघटित क्षेत्रात जास्त काम आहे, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये पण आमचं काम आहे, पण ज्या आमच्या मागण्या आहेत, मुख्य आमचा विषय असा की मागण्या आमच्या खूप आहेत, पण आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे ह्या मागण्या आमच्या देवत आहोत आणि सरकार आम्हाला आश्वासनं देत आहे। ह्याच्यासाठी आम्ही 25 फेब्रुवारीला एक देशव्यापी आम्ही आंदोलन केलं, त्यानंतर आम्ही पुन्हा 16 एप्रिलला एक आक्रोश मोर्चा केला आणि तरीसुद्धा आमच्या मागण्या अजूनही मान्य होत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला जी रस्त्यावर उतरण्याची पाळी आलेली आहे। अख्ख्या भारतामध्ये जेवढे 824 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्हा स्तरावर आज हे आंदोलन देशव्यापी होत आहे। आमच्या मुख्य मागण्या आहेत की ESIC जे आहे त्याच्यामध्ये असंघटित कामगारांना आरोग्याच्या सुविधा मिळतात, पण त्याचं जे सिलिंग आहे 21,000, त्याच्यामुळे बरेचसे जे कामगार आहेत ते त्या कक्षेच्या बाहेर आहेत आणि त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही आहे। त्याच्यानंतर बोनसचे जे विषय आहे तर बोनसची जी मर्यादा आहे ती आम्हाला वाढून पाहिजे आहे। 21,000चं सिलिंग आहे ते आम्हाला 42,000चं पाहिजे। पेन्शनची आहे, आज खूप कर्मचाऱ्यांना फक्त 1,000 पेन्शन मिळते। आजच्या महागाईच्या काळामध्ये 1,000 पेन्शन ही अतिशय तुटपुंजी आहे, तर त्यांच्या औषधं सुद्धा येत नाही। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की सगळ्यांना 7,500 ही पेन्शन देण्यात यावी। त्यानंतर आपली EPOची जे सिलिंग आहे ते 15,000 पगारावर तुमचे पैसे कापले जातात आणि त्यामुळे तुम्हाला खूप तुटपुंजी पेन्शन मिळते, त्यामुळे ती पण मर्यादा वाढून 15,000 ते 30,000 करावी अशी आमची मागणी आहे। आमचे बँक कर्मचारी आहेत ते अख्ख्या देशात काम करत आहेत, पण त्यांना 5 दिवसाचा आठवडा देण्यात यावा ही अशी खूप जुनी आमची मागणी आहे। ही मागणी इथे मान्य होत नाही आहे। आणखी आमचे जे आशा कामगार आहेत, अंगणवाडी कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, या सगळ्या कामगारांना जे मानधन मिळते ते खूप कमीच आहे आणि अंगणवाडीची आमची अशी मागणी आहे की मानधन त्यांचं दुप्पट करून द्यावं आणि त्यांना शासकीय कर्मचारी हा दर्जा देण्यात यावा ही आमची अंगणवाडी म्हणून मागणी आहे। नवीन कायदे लेबर कोड आलेले आहेत, त्याच्यामध्ये आमचे जे घरेलू कामगार आहेत ते इंडस्ट्रीच्या व्याख्येतून बाहेर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कामगार हा दर्जा मिळणार नाही आणि त्यांना त्यामुळे कामगारांना ज्या सुविधा आहेत त्या मिळणार नाहीत। त्यामुळे घरेलू कामगार जे आहेत त्यांना सगळ्या इंडस्ट्रीच्या व्याख्येत त्यांनी द्यावं आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत, मागण्या बऱ्याचशा आहेत। त्याच्यानंतर जे आमचे कंत्राटी कामगार आहेत, सध्या तुम्ही बघता की सगळ्या क्षेत्रामध्ये कंत्राटीवर काम चालू आहे, त्या आमच्या कंत्राटी कामगारांना खूप कमी तुटपुंज वेतन मिळतं, त्यामुळे त्यांच्यासाठी समान काम समान वेतन ही आमची मागणी आहे, ती पण देण्यात यावी। जी ग्रॅच्युइटी आहे ती फक्त 20 लाखापुरता मर्यादित आहे, ते 20 लाखाचं सिलिंग काढून ती 40 लाखापर्यंत देणार ही आमची एक मागणी आहे। आणि पेन्शन तर सगळ्यांना मिळालीच पाहिजे, मेडिकल सुविधा वैद्यकीय सुविधा मिळाल्याच पाहिजे, ह्या सगळ्या आमच्या मागण्या आणि सातत्याने आम्ही ह्याचा पाठपुरावा सरकारतर्फे करत आहोत आणि केंद्र सरकारने आम्हाला आश्वासने दिलेली आहे की तुम्ही जे नवीन लेबर कोड आले त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या तरतुदी ह्या कामगार विरोधी आहेत, त्याच्यामुळे ह्या कामगार विरोधी ज्या तरतुदी ह्या काढून टाकण्यात याव्या अशी आमची मागणी आहे आणि त्याच्याबद्दल जे काही म्हणजे बदल करावे। सगळ्या लेबर कोडला आमचा विरोध नाही आहे, पण जिथे सामाजिक सुरक्षितता दिली जाते, महिलांना सुरक्षितता दिली जाते, असंघटित कामगारांना सुरक्षितता दिली आहे त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे, पण ज्या काही कामगार विरोधी तरतुदी या लेबर कोडमध्ये आहेत त्याला आमचा विरोध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे हे संशोधन दिलेलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये आम्हाला काय बदल हवे, ते बदल जर त्यांनी दिले तर आमच्या लेबर कोडला आमची मान्यता आहे। धन्यवाद।